भारताची संरक्षण सिद्धता पाकिस्तानपेक्षा कैक पटीने अधिक आहे। तरीही पाकची आपल्यावर वक्रदृष्टी आहे। अर्थात पाकचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरवण्यासाठी आपलं सैन्य डोळ्यामध्ये तेल घालून काम करतंय। पंजाबमधल्या अमृतसरमध्ये भारतीय लष्कराने एक डेमो दाखवला। यामध्ये पाकने सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता, पण आपल्या जवानांनी तो हल्ला परतवून लावलाय। पाहूयात। सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा पाकचा डाव उधळला। भारताच्या आकाशनं पाकला अस्मान दाखवलं। हवाई संरक्षण प्रणाली ठरली सुरक्षा कवच। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकची शुद्ध हरपली। भारतानं दहशतवाद्यांना पाणी पाजलंच, शिवाय दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाक सरकारलाही इंगा दाखवला। याचाच एक डेमो भारतीय सैन्याने दिलाय। पाक भारताची शहरं, धार्मिक स्थळं आणि लष्करी तळांना लक्ष्य करेल असा अंदाज असल्यानं संरक्षणासाठी अत्याधुनिक शस्त्र तैनात केली होती। यातून भारतानं पाकिस्तानचा मोठा कट कसा उधळला याची माहिती मेजर जनरल कार्तिक सिंह शेषाद्री यांनी दिली। ऑपरेशन सिंदूर नंतर पाककडून 8 मेला ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला। पंजाबच्या अमृतसर मधल्या सुवर्ण मंदिरावर पाकनं निशाणा साधला। भारतीय सैन्यानं सुवर्ण मंदिर आणि इतर शहरांचे पाकचे हल्ले परतवून लावले। शहरांच्या आणि मंदिराच्या दिशेनं सोडलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स निकामी केले। आकाश क्षेपणास्त्र प्रणाली L-70 एअर डिफेन्स गननं नापाक डाव उधळले गेले। भारतीय हवाई संरक्षण प्रणालीनं हल्ले कसे परतवले याचा लाईव्ह डेमो दाखवण्यात आला। भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीनं हवेतच नष्ट केलेल्या पाकच्या क्षेपणास्त्राचे अवशेषही दाखवले। हमें अतिरिक्त जानकारी ये भी मिली कि गोल्डन टेम्पल के ऊपर वो भारी तादाद में ड्रोन और मिसाइल से हमला करेगा। इसीलिए हमने तुरंत आधुनिक, अतिरिक्त एवं उपयुक्त एयर डिफेंस को उपलब्ध कराया और रणनीति के अनुसार गोल्डन टेम्पल को चारों ओर से एयर डिफेंस की सुरक्षा दी गई। पहलगामवर दहशतवादी हल्ला करून निष्पापांचे प्राण घेतल्यानं देशभरातले नागरिक संतापले होते। ऑपरेशन सिंदूरनं दहशतवाद्यांचा बिमोड केला, पण त्यानंतरही पाकनं आपल्या नापाक कुरापती सुरूच ठेवल्या। पण सक्षम आणि सतर्क भारतीय सैन्य पाकची पुढची पावलं ओळखून होतं। त्यामुळे पाकचे हे सर्व हल्ले व्यर्थ गेले। सुवर्ण मंदिराला किंचितही धक्का बसला नाही। यासाठी आपल्या प्रत्येक जवानाचं करावं तितकं कौतुक थोडंच आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।